चंदनजिऱ्यातील सत्यम नगरच्या महिलांनी नगरसेवकांसमोर मांडला समस्यांचा पाढा। रस्त्यावर साचणारे पाणी, विजेचा लपंडाव आणि चोरट्यांची दहशत। प्रभागातील 4ही नगरसेवकांकडून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन। जालना शहरातील चंदनजिरा परिसरातील सत्यम नगर भागातील महिलांनी रविवारी प्रभागातील नगरसेवकांसमोर आपल्या विविध समस्यांचा पाढा वाचला। पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे, विजेचा लपंडाव आणि भागात वाढलेली चोरट्यांची दहशत या गंभीर समस्यांकडे महिलांनी लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधले। यावेळी प्रभागातील 4ही नगरसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत या समस्या लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन दिले। सत्यम नगर भागामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही भागात योग्य व्यवस्था नसल्यानं संपूर्ण पाणी रस्त्यावर साचतंय। रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आल्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे। पाणी साचल्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। पावसाच्या पाण्यासोबतच रात्रीच्या वेळी या भागात विजेची मोठी समस्या जाणवतीये। विजेचा दाब सतत कमी अधिक होत असल्यानं घरातील महागडी विद्युत उपकरणे जळण्याची आणि खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त झालेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून ज्ञानदीप प्राथमिक शाळेच्या परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही संशयित चोरटे फिरत असल्याचं महिलांनी नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिले। या भागात चोरीच्या घटना घडण्याची भीती असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे चंदनजिरा पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त तातडीनं वाढवावी अशी आग्रही मागणी महिलांच्या वतीनं करण्यात आली आहे। महिलांनी मांडलेल्या या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर चंदनजिरा प्रभागाचे नगरसेवक अनिल तिरुखे, सुनील बोर्डे, माजेद पठाण आणि दिनेश दैने यांनी तात्काळ दखल घेतली। पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, तसेच पोलीस प्रशासनाला गस्त वाढवण्याचे पत्र देऊ असं आश्वासनही 4ही नगरसेवकांनी महिलांना दिले। या प्रसंगी सत्यम नगर आणि चंदनजिरा परिसरातील ग्रामस्थ, तरुण आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर, आमच्या समस्या हे 2015ला हा रोड झाला उत्तरेकडचा आणि 2020ला दक्षिणेकडचा झाला। पण तेव्हापासून त्याच्यानंतर नाल्या झाल्या। नाल्यानंतर पाण्याचं असं की ते जे उत्तरेकडचे पश्चिमेकडचे पाईप टाकले तेव्हापासून ते उंच झाले, तेव्हापासून पाण्याचा प्रॉब्लेम झाला आणि हे पाणी पण इथं दारासमोर साचायला लागलं। मागणी काय आमची मागणी एवढीच की हे आम्हाला म्हणजे रोड होत असेल तर रोड करून द्या, नाही तर सध्याची काहीतरी सुविधा म्हणजे माल वगैरे काही टाकून पाण्याचं आणि लाईटाचे, लाईट पण पाऊस आला की लाईट लागतात, पाऊस गेला की लाईट बंद होतात। शाळा आहे तिथं खूप हे रात्रीचा खूप अंधार पडतो तिथं। रात्रीच्या आता मी म्हणजे ते 22 तारखेला चोर बघितले, 4 चोर आले आणि शाळेच्या तिथं आतमध्ये गेले कंपाऊंड वॉल मध्ये। त्याच्या अगोदर पण 2 वेळा यांनी बघितले। तर आम्हाला तिथं म्हणजे रात्रीचा असं उजेडासाठी लाईट देण्यात यावी ही आमची हे। आणि पोलीस प्रशासनाला पण आमची विनंती आहे की त्यांनी रात्रीचं आम्हाला म्हणजे रात्रीच्या गाडीचं हे करावी, सुविधा करावी। काय नाव आहे? माझं छाया एकनाथ राजे जाधव।